नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर प्री PhD कोर्स वर्कच्या या सेमिनारमध्ये आपलं स्वागत। मी रोहिदास जाधव। माझ्या संशोधनाचा विषय आहे पीक कर्जाचा शेतकऱ्यांवरील आर्थिक परिणाम, विशेष संदर्भ बीड जिल्हा 2000 ते 2020। आजच्या सेमिनारचा माझा टॉपिक आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या। माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर मारुती तेगमपुरे। मी माझ्या सादरीकरणाला सुरुवात करत आहे। महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मोठ्या प्रमाणात होत आहेत। यामध्ये 2023 या एका वर्षाचा जर आपण विचार केला तर केवळ मराठवाड्यामध्ये 1088 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या हा महाराष्ट्राच्या चिंतेचा विषय बनलेला आहे। जी शेती या देशातल्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात लागणारा जो काही कच्चा माल आहे तो पुरवते आणि त्यातून अर्थव्यवस्था चालत असते। या शेती क्षेत्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आज आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। हा खरोखरच या महाराष्ट्रासमोरचा एक महत्त्वाचा आणि गंभीर असा विषय आहे। म्हणून आजच्या या सेमिनार सादरीकरणामध्ये हा टॉपिक मी आपल्यासमोर सादर करतोय। महाराष्ट्रामधल्या बदलत्या वातावरणामुळे आणि सततच्या दुष्काळामुळे सोबतच सरकारच्या कृषी क्षेत्राबद्दलच्या बदलत्या धोरणामुळे आज महाराष्ट्रातला शेतकरी हा संकटात आहे। शेती करताना त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतील, आवश्यक असणारी साधने असतील, ही खरेदी करण्यासाठी किंवा शेतीच्या इतर कामासाठी सातत्यानं कर्ज घ्यावं लागतं आणि शेतमाल जो तो पिकवतो याला योग्य हमी भाव मिळत नाही, म्हणून शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडतो आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ ही येते। आपण जर पाहिलं तर एखाद्या शेतकरी कुटुंबातले अनेक सदस्य हे शेतीमध्ये कष्ट करतात, काम करतात, परंतु प्रत्येकालाच त्याच्या कामाचा मोबदला त्या प्रमाणामध्ये मिळताना आपल्याला दिसत नाही। म्हणून शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न हे दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे, हे या महाराष्ट्रातलं वास्तव आहे। आणि अशी अनेक कारणं शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात। या सेमिनारच्या सादरीकरणामधले माझे ऑब्जेक्टिव्ह आहेत महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करणे, या आत्महत्यांच्या पाठीमागची काही कारणं आहेत, ती कारणं कोणती ती शोधणे, महाराष्ट्रातल्या जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय या आत्महत्येचं प्रमाण काय आहे आणि स्थिती काय आहे याबद्दलचा एक अभ्यास करणे, सोबतच या आत्महत्या रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी काही सजेशन्स, काही शिफारशी या सेमिनार सादरीकरणातून मी करण्याचा प्रयत्न करतोय। शेतकरी आत्महत्या करण्याची कारणं काय आहेत? आपण पाहू शकतो की सर्वात मोठं कारण हे कर्जबाजारीपणा आहे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतोय याची अनेकदा आपण वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून आलेल्या बातम्यांवरून पाहिलेलं आहे, केस स्टडी करतो त्याच्यातून हे समोर आलेलं आहे। म्हणून कर्जबाजारीपणा हे एक सर्वात मोठं कारण शेतकरी आत्महत्या करण्यासाठी ठरत आहे। सोबतच जे सातत्याचा दुष्काळ पडतो आणि वातावरण बदल होत आहे हे देखील त्याच्यासाठी कारणीभूत आहे। त्याचबरोबर पिकांची नुकसान जी अवकाळी पावसामुळे किंवा वेळेवर पाऊस होत नाही त्यामुळे होते, यामुळे शेतकऱ्यांचं हातातलं पीक जातं आणि त्याचा परिणाम म्हणून शेती संकटामध्ये येते।
यासोबतच इतर काही कारणं आहेत. या सगळी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. या सगळ्या आत्महत्या थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी सरकारनं काही पावलं उचलायला पाहिजेत आणि त्याला शेतकऱ्यांनी तसा प्रतिसाद द्यायला पाहिजे. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की क्रॉप इन्शुरन्स, जे पीक विमा शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला आहे, त्या पीक विम्याचा एक चांगला प्रभावी एक अंमल या राष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये होणं फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या सबसिडीज या शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत. सोबतच इरिगेशनचा प्रॉब्लेम आहे, इरिगेशनचा प्रश्न सरकारनं सोडवला पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणं ही सरकारची प्रायोरिटी असायला पाहिजे आणि ते सरकारनं करावं, अशी एक शिफारस आपण याद्वारे करू इच्छितो आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांना MSP मिनिमम सपोर्ट प्राईज म्हणजेच एक हमीभाव, आधारभूत किमतीचा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, त्याची हमी सरकारनं दिली पाहिजे. अशा काही गोष्टी सरकारनं अशी काही पावलं उचलायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी मदत होईल. यामध्ये जर आपण पाहतोय, आपल्यासमोर एक चार्ट मी दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये वर्षनिहाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येची स्थिती काय आहे आणि हा किती चिंतेचा आणि किती गंभीर विषय आपल्यासमोर बनलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झालेली आपण पाहतोय. 2016मध्ये 3661 इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. 2015मध्ये 3030 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. 2017, 2018, 2019 यामध्ये देखील शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण तेवढंच आहे. सोबतच 2020चा आकडा जर आपण पाहिला तर सर्वाधिक 2016 पासून ते 2020 पर्यंत या 6 वर्षाचा जर आपण आकडेवारी पाहिली तर 2020मध्ये सर्वाधिक 3768 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं गंभीर एक चित्र आपल्यासमोर उभं टाकलेलं आहे. अशा आत्महत्या ह्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत, म्हणून हा फार एक चिंतेचा विषय बनलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरोखरच थांबल्या पाहिजेत. त्यासाठीची सरकारनं उचलायला हवी असलेली जी पावलं आहेत ती आपण या ठिकाणी सादर केलेली आहेत. म्हणून एक कन्क्लुजनला येताना मला ही गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करायची आहे की शेती क्षेत्र या देशातल्या उद्योग क्षेत्राला लागणारा कच्चा माल पुरवतो, ज्यातून ही अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचं योगदान शेती क्षेत्रातून आपल्याला मिळतं. शेती क्षेत्राचं हे योगदान आपण नाकारू शकत नाही. म्हणून शेती या क्षेत्रामध्ये शेतकरी टिकले पाहिजेत, परिणामी शेतीचा विकास झाला पाहिजे आणि त्याचा योग्य मोबदला हे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबल्या तर खऱ्या अर्थानं एक पाऊल आपण त्या दिशेनं टाकलेलं आहे असा त्याचा अर्थ बनेल. माझ्या सादरीकरणाचा, आजच्या या सेमिनारचा एक आशय हाच आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न हा आपल्यासमोर आला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्या कमी करण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला पाहिजेत. म्हणून ती एक चर्चा अर्थशास्त्राचा विद्यार्थी या नात्यानं मी आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये जी आकडेवारी आहे आणि ज्या हे सादरीकरण करण्यासाठी जी माहिती मी आपल्यासमोर मांडलेली आहे त्याचे रेफरन्स शेवटी मी दिलेले आहेत. आपण सर्वजण या सादरीकरणाला ऐकलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांनी आयोजित केलेल्या PhD कोर्सवर्कच्या सेमिनार सादरीकरणासाठी हे सेमिनार
स्वीकार कराल अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद.